संपदा अभ्यंकर आहार आणि ज्योतिष विषयक सल्लागार म्हणून काम करते. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून मी आपल्याला महाराष्ट्राबाहेरील स्त्री संतांचा परिचय करून देत आहे. कोणी ईश्वराला पतीच्या स्वरूपात, पत्नीच्या स्वरूपात, मुलाच्या स्वरूपात किंवा अगदी मातेच्या स्वरूपात बघत असतात. परमेश्वराशी विविध तऱ्हेने आपलं नातं जोडत असतात. महादेवीने मात्र भगवान शंकराला आपला पती म्हणून मानलं होतं, पती म्हणून वरलं होतं. कर्नाटक जिल्ह्यातल्या शिमोगा तालुक्यातल्या उडचाडी इथं साधारण 1130च्या सुमारास माता सुमती आणि पिता निर्मल या दाम्पत्याच्या पोटी हिचा जन्म झाला. ही दोघंही शिवभक्त होती, वीरशैव पंथाची अनुयायी होती. एकदा अंगणात ही प्रभूचं गाणं गात होती. हे माते, मी त्या सुंदराच्या प्रेमात पडले आहे. हे माते, कसा आहे ग माझा प्रियतम, सांग ना. पण पुढे तीच म्हणते, ऐक, आपल्या मातेलाच ती सांगते, माझ्या प्रियकराचं घर नाही, कोणताही देश नाही, तो एक अखंड अविनाशी व्यक्तिमत्व आहे. परमेश्वरच माझा प्रियतम आहे. तो माझा आहे आणि मी त्याची आहे. मी त्याला वरलं आहे, मी त्यालाच वरलं आहे. तो अमर आहे. दुसऱ्या मृत पावणाऱ्या पतीना जाऊ दे अग्नीत. त्याचं पूर्ण नाव आहे चेन्न मल्लिकार्जुन. चेन्न मल्लिकार्जुन हैदराबाद जवळील श्रीशैल्य पर्वतावरील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. महादेवी ही अतिशय लावण्यवती होती. बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्यही तिच्या मुखावर झळकत असे. वयाबरोबर तिचं सौंदर्य अधिकच फुलत गेलं. त्याच दरम्यान राजा कौशिक, तो ज्या भागाचा राजा होता, तो आपल्या लवाजम्यासहित हत्तीवरून स्वार होऊन जात असताना महादेवी त्याच्या दृष्टीस पडली. राजाचे मग तिच्यावर मन चढलं. त्याने तिचाच ध्यास घेतला. राजाच तो. तात्काळ त्याची आज्ञा झाली. मंत्र्यांनी तिच्या आईवडिलांसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. महादेवीचे माता पिता वीरशैव धर्माचे पालन करत होते. त्यावेळी कल्याण, जी चालुक्यांची राजधानी असलेलं बिदर जिल्ह्यातलं गाव. संत बसवेश्वर वीरशैव धर्माचा प्रचार वेगानं करत होते आणि कर्नाटकात त्याचा वाढता प्रभाव होता. महादेवीने स्पष्ट शब्दात राजा कौशिकाच्या मागणीला धुडकावून लावलं. एकतर राजा वीरशैव धर्माचा नव्हता, भावी होता, म्हणजे दुसऱ्या धर्मातला होता. महादेवी तर लहानपणापासूनच चेन्न मल्लिकार्जुनाची भक्ती करत होती, त्यालाच पती मानत होती. तिला ऐहिक सुखाची अजिबात पर्वा नव्हती. इतकी ती शिवभक्तीत तल्लीन झालेली होती. राजाचे मंत्री त्याला समजावत होते, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला, हिचं स्थान राजवाड्यातच आहे. अशी लावण्यमयी माझ्या राजवाड्याची शोभा वाढवेल. तिच्या नकाराने राजाच्या वासना प्रबळ झाल्या. तो अतिशय संतापला. त्याला आपला अपमान अजिबात सहन झाला नाही. त्याने आज्ञा केली, सरळपणे येत नसेल तर बळजबरीने खेचून आणा तिला, ती मागेल ते द्या. मंत्री राजाज्ञा घेऊन तिच्या मात्या पित्यांना भेटायला गेले. राजाने धमकीच दिली, मुलगी द्यायला तयार नसतील तर त्यांना ठार मारून टाका आणि तिला घेऊन या. शेवटी आईवडील भीतीने गर्भगळीत झाले आणि आईवडिलांनी तिची समजूत घातली. आता प्रश्न तिच्या एकटीचा नव्हता, आईवडिलांच्या जीवनमरणाचा होता. अखेरीस महादेवी तयार झाली, पण तिने राजाला 3 अटी घातल्या. त्या जर मान्य केल्या तरच विवाह होऊ शकेल. मी माझ्या मनाप्रमाणे शिवभक्ती करेन, त्यात कोणताही व्यत्यय नको. माझ्या मनाप्रमाणे सद्गुरूंची सेवा करेन, त्यांच्या आज्ञेचं पालन करेन. माझ्या कलानेच राजाबरोबर वैवाहिक जीवन जगेन. जर या अटींचे उल्लंघन होता कामा नये. उल्लंघनाचं प्रमाण फक्त 3 वेळाच क्षम्य असेल. राजाने तिच्या प्राप्तीसाठी 3ही अटींचा स्वीकार केला. शेवटी स्त्री हट्टच ना तो. तेव्हा 900 वर्षापूर्वी असो, नाही तर आजही असो. अतिशय थाटामाटात विवाह संपन्न झाला. महाराणीच्या पदावर महादेवी विराजमान झाली. असे जरी असले तरी तिची अवस्था विवाहवेदीवर नाही, तर बलिवेदीवर जात असलेल्या बळीसारखी होती. उंच रेशमी प्रावरण, दागदागिने, भोगविलासांच्या वस्तूंची राजवाड्यात अगदी रेलसेल होती. तिला मात्र ह्या सगळ्याचं काहीच मूल्य नव्हतं. भक्तिरसात तल्लीन झालेल्या महादेवीला ही सांसारिक सुख अगदी तुच्छ वाटत होती. तिच्या मनात आता द्वंद्व सुरू झालं.
राजमहाल रूपी जंगलात आली होती ती. विषय, विकार, वासना या जंगली स्वापदांच्या विळख्यात सापडली होती. आपल्या एका वचनात ती म्हणते, शहराच्या मधोमध जर आपलं घर असेल तर गडबड गोंधळ हा सहन करायलाच हवा. समुद्र किनाऱ्यावर घर असेल तर लाटांना भिवून कसं चालेल. भरती ओहोटीचा मुकाबला तर करायलाच हवा. समुद्र हवामानाला सामोरं जायलाच हवं. त्यातून वाचणार कसं. तद्वत जिथं जीवन जगायचं आहे तिथल्या राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या, जीवनात येणाऱ्या संघर्षाचा सामना हा करायलाच हवा होता. भक्तीची ताकद मात्र अतिशय अनोखी असते. विलासी वातावरणात महादेवी सात्विकतेनं राहू लागली. नित्यकर्म आटोपल्यावरती भगवान शंकराची पूजा अर्चा, जपजाप्य, भजन ह्यात मग्न राहू लागली. चेन्न मल्लिकार्जुना, तू माझ्या हृदयात आहेस. तुझे गीत गाण्याने, तुझं स्मरण चिंतन करण्याने मला काय आनंद मिळतो ते माझं मलाच माहीत. तो अवर्णनीय आहे. तो कसा बरं मी वर्णन करून सांगू शकेन. तिच्या या विचारधारेने, गुरु आज्ञेने इतरांच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती होऊ लागली. महादेवी महाराणीने आपल्या पदाचा उपयोग करत भक्तांच्या सेवेसाठी धनाचा विनियोग करू लागली. अन्नदान, महादान, सदाव्रत सुरू केली. सत्संगात तिचा वेळ जाऊ लागला. भक्तीचा उमाळा, संसारातला त्रास, यातना याबद्दलचा क्रोध, लज्जा तिच्या वचनातून येत असत. वचनं म्हणजे जसं ओवी, अभंग हे शिकवणुकीचे, सांगण्याचे प्रकार आहेत, तसं तिची वचनं आहेत. तिच्या या महाराणी असून सुद्धा रोजच्या रोज साधू संतांच्या संगतीत वेळ घालवणं राजाला काही पसंत नव्हतं. त्यांचं आगत स्वागत ती नेहमी करत राहायची. याने राजा अगदी त्रासून गेला होता. काही महेश्वर म्हणजे संत तिला दूरवरून भेटायला आले होते. त्यावेळेस महादेवी विश्राम करत होती. सतत हे सारखं संतांना भेटणं राजाला काही पटत नव्हतं. त्यांनी त्या सेवकाला सांगितलं, जा, महाराणी विश्राम करतायत, आत्ता कोणालाही भेटणार नाही, कोण कुठून येत असतात भेटायला. ह्या आरडाओरडीने ती जागी झाली. आणि जागी झाल्यावर तिला कळलं की शिवभक्तांना राजाकडून अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे. तिला अगदी रडू कोसळलं. राजाकडून पहिला प्रमाद घडला होता. पण नंतर संताप शांत झाल्यानंतर, क्रोध विझल्यावर आपण काय केलं हे बघून राजाने तिची माफीही मागितली. एकदा महादेवी रोजची स्नानादी कर्म आटपून शुचिर्भूत होऊन भक्ती साधना करायला बसली होती. ती अगदी ध्यानमग्न होती. राजाने तिच्या नकळत तिथे प्रवेश केला. आध्यात्मिक तेजाने महादेवीच्या सौंदर्यात भर पडली होती. तिचं अलौकिक सौंदर्य पाहून राजाची कामवासना जागृत झाली. त्याने तिला बाहुपाशात घेतलं. तिची भावावस्था भंग झालं. तिच्या साधनेत व्यत्यय आला. राजाकडून दुसरा प्रमाद घडला. राजाबरोबर असताना एकदा तिचे गुरु तिला भेटायला आले. तेव्हा आपल्या वस्त्रपावरणांकडे लक्ष न देताना ती पटकन उठून त्यांना भेटायला गेली. झालं. राणीने आपल्यापेक्षा गुरूंना महत्त्व दिलं. आपल्यापेक्षा, राजापेक्षा दुसऱ्या कुणाला तरी ती महत्त्व देते हे राजाला अतिशय अपमानास्पद वाटलं. त्याने तिचं वस्त्र ओढून व्यंगात्मक रीतीने म्हटलं की एवढं वस्त्र तरी कशाला हवंय गुरूंना भेटायला जायला. झालं. तिसऱ्या अटीचा भंग झाला. ती मुक्त झाली. त्या काळात तिने राजवाडा सोडण्याचे, पतीला सोडण्याचं धैर्य दाखवलं. पण अजूनही राजाचा क्रोध मात्र मावळला नव्हता. जेव्हा महादेवी राजाला म्हणाली की हा राजवाडा, दागदागिने, वस्त्र, ऐशो आराम हे ह्यांनी तू मला गुलाम बनवू पाहशील तर ते होणे नाही. अपमानाने आंधळा झालेल्या राजाने, जर दागदागिने, वस्त्र हे सगळं मी तुला दिलेलं आहे तर त्याचा त्याग करून तू निघून जा. झालं. क्षणार्धात महादेवीने आपली वस्त्र उतरवली. भर राज्यसभेत राजाने तिचा अपमान केला होता. निर्वस्त्र होत क्षणार्धात ती तिथून बाहेर पडली. हा कल्याणकारी मार्ग मी कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. माझ्या शरीरावर वस्त्र असले काय किंवा नसले काय यांनी मला काहीही फरक पडत नाही. मी शरीर नाही तर त्या अजरामर आत्मा आहे. त्याचंच अस्तित्व मी मानते. आता माझे गुरु सांगतील त्याप्रमाणे मी करेन. शैलदृष्टीकडे ठेवून ती मार्गक्रमण करू लागली. तिचे आई वडील तिला भेटायला आले. तिने जरी सगळे मागचे पाश सोडले होते, बंधनं सोडली होती, तरी इतरांच्याकडून मात्र ती बंधनातून मुक्त केली जात नव्हती. आपल्या मुलीने अशा योगिनीच्या अवस्थेमध्ये राहावे हे काही त्यांना पटत नव्हतं. समाज किती घातक आहे, तिला त्यांच्यापासून कसा धोका आहे हे सतत ते तिला पटवत राहिले. पण तिने मात्र आईवडिलांना समजावले. आई तिला समजवायला आली तेव्हा ती आईला म्हणाली
जब एक हृदय दूसरे को छूता है और महसूस करता है, जब एक हृदय दूसरे को छूता है और महसूस करता है, तो क्या यह एहसास सबसे बढ़कर नहीं हो जाता? फिर क्या वही किसी मर्यादा को सहन कर सकता है? माँ, तुम पागल हो। मैं अपने भगवान के प्रेम में पड़ी हूँ, जो चमेली की तरह श्वेत है। मैंने पूरी तरह से समर्पण किया है। जाओ जाओ, मैं अब तुम्हारी माँ बेटी वाली कोई बात नहीं सुनूंगी। अब तुम जाओ। आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी ती कल्याणला पोचली. तिच्या अवस्थेबद्दल येथील संतही संभ्रमित होते. आता कल्याण हे बिदर जिल्ह्यातलं एक गाव, चालुक्य राजांची ती राजधानी होती. तेव्हा ती तिथे कल्याणला पोचल्यानंतर तिच्या अवस्थेतले हे अवस्थेबद्दल तिथले संतही संभ्रमित होते की ही अशी निर्वस्त्र समाज हिच्याकडे कशा तऱ्हेने बघेल. त्यांनी तिला उपदेश करायचा प्रयत्न केला, पण नंतर मग तिची आध्यात्मिक प्रगती पाहून त्यांनाच आश्चर्य वाटलं. संत बसवेश्वराच्या मनात तिच्या आध्यात्मिक पूर्णतेबद्दल सद्भाव निर्माण झाला आणि तिला अक्क महादेवी म्हणून संबोधण्यास सुरुवात झाली. कानडी भाषेत अक्क म्हणजे बहीण आणि म्हणून ती सगळ्यांचीच अक्क महादेवी झाली. अल्लम प्रभू हे वीरशैव संप्रदायातलं आणखी एक थोर व्यक्तिमत्व, थोर विभूती, संतपदाला पोचलेली दिव्यज्ञानी व्यक्ती. याने आपल्या घरात तिचा ईश्वराबरोबर विवाह लावून दिला. तो समारंभ अतिशय सन्मानपूर्वक साजरा केला. जणू ईश्वराशी असलेल्या संबंधांना सन्मानपूर्वक प्रमाणित करण्यात आलं. संत बसवेश्वरांच्या सांगण्यावरून श्रीशैल येथे ती गेली. हिच्या मनात आपल्या विटाळलेल्या देहाबद्दल अतिशय खंत होती. राजा कौशिकाने मार्फत अनेक प्रयत्न केले तिच्या जवळ जाण्याचे, पण महेश्वराने तिच्याकडे बघून सांगितलं की ही आता पूर्णपणे योगिनी बनलेली आहे. हिला या संसाराबद्दल कसलीही इच्छा नाही, कसल्याही अपेक्षा नाहीत. तिने मुक्तीसाठी शिवाची आराधना करायला सुरुवात केली. ही शिवाशी समर्थ होत शरणार्थी राहिली आहे. नानू निंद गोली दे एन्युनी नगोली दे, निन्ने नन्न गलदिप्ते नानिन्न नगल दिप्पे नय्या, नीन ननगे बेरुंदी ठाऊते. मी तुझ्यावर मुग्ध आहे आणि तू माझ्यावर. मी तुझ्याशी अवियुक्त आहे, म्हणजे तुझ्यापासून अजिबात विभक्त नाही, अवियुक्त. आणि तू माझ्याशी, मला तुझ्याशिवाय कोणाचा आधार आहे. हिची 400 ते 450 वचनं प्रसिद्ध आहेत. असामान्य धैर्य आणि आधळनिष्ठेने हिने संसाराच्या बेड्या तोडल्या. 900 वर्षापूर्वी तिने केलेलं धाडस आजच्या 21व्या शतकातही अचंबित करणारं आहे. अक्षर वाङ्मयात मोडणारी दर्जेदार वचनं अक्क महादेवी, राणी महादेवी, मुलाई अक्का आणि लखम्मा या समकालीन योगिनींनी रचली आहेत. अक्क महादेवीची 2 वचनं आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक आहेत. हे मेरे जूही के फूल जैसे ईश्वर, मंगवाओ मुझसे भीख. हे मेरे जूही के फूल जैसे ईश्वर, मंगवाओ मुझसे भीख. और कुछ ऐसा करो कि भूल जाऊं अपना घर पूरी तरह. झोली फैलाऊं और न मिले भीख. कोई हाथ बढ़ाए कुछ देने को तो वह गिर जाए नीचे, और यदि मैं झुक जाऊं उसे उठाने तो कोई कुत्ता आ जाए और उसे झपट कर छीन ले मुझसे. आत्मसंयमन. ती आपल्या परमेश्वराला जुईच्या फुलासारखं नाजूक समजते. अतिशय शुभ्र सुगंधित असं ते फूल. ती परमेश्वराला म्हणते की मला भीक मागायला प्रवृत्त कर आणि असं काहीतरी कर की मी आपलं घर म्हणजे हा संसार पूर्णपणे विसरून जाईन. झोली फैलाऊर और न मिले. मी भीक मागेन पण मला कोणी भीक घालणार नाही, आणि जर का कोणी भीक घातलीस तर ती खाली पडून जाऊ दे. बघा संयम किती, मनावर किती संयम पाहिजे. आधी भीक मागायची म्हणजे परमेश्वराकडे परमेश्वराच्या भक्तीची भीक मागायची, आणि ती जी जर का भीक सांसारिक गोष्टींमधली असेल तर ती भीक कोणी घालू नको दे. जर कोणी घातलीच तर ती खाली पडू दे.
आणि ती खाली पडलेली भीक जर मी उचलण्यासाठी वाकले तर तेवढ्यात कोणीतरी एखादा कुत्रा एखादा जनावर येऊन त्याला घेऊन जाऊन दे की जेणेकरून मला ती भीक मिळणार नाही, माझ्याकडून ती काढून घेतली जाईल. पुढचं तिचं वचन तर फारच सुंदर आहे. हे भूख मत मचल, प्यास तडप मत, हे नींद मत सता, क्रोध मचा मत उथल पुथल, हे मोहपाश अपने ढील, लोभ मत ललचा, हे मद मत करो मदहोश, ईर्षा जला मत, ओ चराचर मत चुक अवसर, आई हूँ संदेश लेकर, चन्न मल्लिकार्जुन का. आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या वचनातून अक्का महादेवी सूचित करते, आग्रह धरते. ती भुकेला सांगते, तू उसळू नकोस की जेणेकरून माझ्या भक्तीत अडथळा निर्माण होईल. तहानेला सांगते, तू तडफड नको करूस. तहान म्हणजे निव्वळ पाण्याची नाही, तर भौतिक सुखाची, भौतिक गोष्टींची, ज्याला मन आणि शरीर कायम लालसावलेलं असतं. ती आपल्या झोपेलाही बजावते, मला त्रास देऊ नकोस, म्हणजेच मला आळसापासून दूर ठेव की जेणेकरून मी माझ्या कर्ममार्गावरून ढळणार नाही. ती आपल्या क्रोधालाही सांगते की तू उगाच गडबड गोंधळ माजवू नकोस, त्याचमुळे सद्बुद्धी आणि विवेक नष्ट होतो आणि मला ते नको आहे. मोहाला ती आपले पाशबंधन सैल करायला सांगते, तुझ्यामुळेच मानव दुसऱ्याचं वाईट चिंतितो. हे मद, हे उन्मत्तपणा, तू उन्मत्तपणे वागू नकोस. इकडे लोभालाही ती सांगते की तू इकडे तिकडे भटकू नकोस, दुसऱ्यावरती जळू नकोस, मनुष्याला त्यांच्या एकमेकांच्या विरुद्ध भडकवू नकोस, सत्याचा मार्ग सोडू नकोस. मग ती पुढे म्हणते, हे संपूर्ण सृष्टीला चेतन अचेतन जगाला ती सांगते, तुमच्याजवळ शिवभक्तीला अवसर आहे, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही भक्ती मार्गात रममाण व्हा, ह्यात चूक करू नका. मल्लिकार्जुनाचा संदेश घेऊन मी आले आहे. तेव्हा हे तिचं वचन खरोखरच आजच्या आधुनिक काळातही अत्यंत मार्गदर्शक आहे. तिची अशी अनेक वचनं आहेत, पण आता आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आंडाळ या तामिळनाडूमधल्या संत स्त्रीचा आपण परिचय करून घेणार आहोत. धन्यवाद.